त्रिपुराची पौर्णिमा, त्रिपुराची पौर्णिमा करीतसे नाश सुरांचा, भक्त रक्षणा येतो भोळा सांब कैलासीचा। त्रिपुराची पौर्णिमा करीतसे नाश सुरांचा, पंचमुखीचे रूप गोजिरे किती पहावे तरी अपुरे। भगवान शंकर आणि त्रिपुरासूर राक्षसाचा या त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त वध केला होता आणि त्याचा आनंदोत्सव म्हणून सगळीकडे दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम केला जातो। आज आपण रामेश्वर मंदिरातील दीपोत्सव या व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवणार आहोत। नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग कुबल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे। मित्रांनो, रामेश्वर मंदिरातील शाही पालखीचे थाट तुम्ही अनुभवले आहेत। मी बऱ्याच व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा सांगितलं आहे। आज आहे निमित्त त्रिपुरारी पौर्णिमेचं। त्रिपुरारी पौर्णिमेत कोकणात सगळ्या ठिकाणी दीपोत्सव साजरा केला जातो। प्रत्येक मंदिरात खूप आनंद उत्सव साजरा केला जातो। बरेचसे भाविक मंडळी या त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने मंदिरात येतात। आपापल्या परीने एक एक दिवा लावला जातो। आपल्या आचऱ्याच्या रामेश्वर मंदिरात खूप मोठा उत्सव साजरा केला जातो। कोजागिरी पौर्णिमेपासून चालत आलेला हा पालखी सोहळा त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत खूप उत्साहात साजरा केला जातो। बरेचसे भाविक या त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने मंदिराला भेट देतात, रामेश्वराचं दर्शन घेतात, पालखी सोहळ्याचा आनंद लुटतात। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून याच रामेश्वर मंदिरातील पालखी सोहळा आणि त्रिपुरारी पौर्णिमेचा दीपोत्सव अनुभवणार आहोत। हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ते कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे आपल्याला समजेल की आचऱ्याचे रामेश्वर तुम्ही पालखी सोहळे जे आहे ते कुठून बघताय आणि कुठून अनुभवताय ते। रामेश्वराचं दर्शन घेऊया आणि या व्हिडिओला सुरुवात करूया। चला। तुम्ही जर या मंदिरात आला असाल तर तुम्हाला एकंदरीत समजेल या मंदिराचा इतिहासही खूप मोठा आहे। या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने खूप मंदिर छानपैकी सजवलेलं आहे आणि आज संध्याकाळी म्हणजे या त्रिपुरारी पौर्णिमेच्या संध्याकाळी हे सर्व दीपमाळे जे आहेत ते माळा घालून हार घालून सजवलेले आहेत आणि दिवे लावण्याचं काम इकडे चालू आहे। जेव्हा पालखी बाहेर पडेल त्याच्यानंतर इकडे हे दिवे जे आहेत ते सगळे पेटवले जातील आणि तो एक वेगळाच माहोल तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे। आहे लोकांचा नाश करणारे रुद्र तुम्ही आहात, तर जानकी ही रुद्राणी आहे। हे राघवा, या जगात जे जे काही पुरुषवाचक नाम असलेले आहे ते सर्व तुम्ही आहात आणि जे काही स्त्रीवाचक नाम असलेले आहे ते सर्व म्हणजे शुभ लक्षणांनी संपन्न अशी जानकी आहे, यात संशय नाही। म्हणून हे देवा, तिन्ही लोकात तुम्हा दोघांखेरीज अन्य काहीही नाही। तुमच्या आभासामुळे उत्पन्न होणाऱ्या अज्ञानाला अव्याकृत म्हटले जाते। त्याला ही गोष्ट सांगा। नगरामध्ये सर्व बाजूंनी नाना रंगाचा पताका उभारा, तसेच सोने आणि मोती यांनी युक्त असणारी चित्रविचित्रे तोरणे बांधा। नंतर मंत्री श्रेष्ठ सुमंताला दशरथ राजाने बोलावून घेतले आणि त्याला आज्ञा केली। मुनिश्रेष्ठ वसिष्ठ तुला जे जे साहित्य आणावयास सांगतील ते तू आणून घे, कारण उद्याच मी रघुनाथाला युवराज
माझा यजमान, यजमान तो माझा यजमान, रामा तो माझा आता ना पालखी बाहेर पडली आहे प्रदक्षिणेसाठी आणि सगळे जे पणत्या लावलेल्या होत्या त्या प्रज्वलित करून छानसं वातावरण तयार केलं आहे. इकडे सर्व दीपमाळ प्रज्वलित केल्या आहेत आणि इकडे तुळशी आणि मंदिराच्या संपूर्ण चारी बाजूने पणत्या लावून जबरदस्त असा माहोल तयार झालाय बघा. इकडे मगाशी जे फुलांच्या रांगोळ्या घालून समई लावल्या होत्या त्या सर्व तिकडे पणत्या ठेवून पेटवल्या. इकडे एक आहे, इकडे एक छानपैकी रांगोळी काढली आहे. देवाची द्वारी उभा क्षण भरे, देवाची द्वारी उभा क्षण भरे, तेणे मुक्तिचारी साधिलिया, तेणे मुक्तिचारी साधिलिया, साधिलिया, देवाची द्वारी उभा क्षण भरे. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, कोण करी रे, देवाची द्वारी उभा क्षण भरे, देवाची द्वारी उभा क्षण भरे.
त्रिपुराची पौर्णिमा, त्रिपुराची पौर्णिमा करीतसे नाश सुरांचा, भक्त रक्षणा येतो भोळा सांब कैलासीचा, त्रिपुराची पौर्णिमा करीतसे नाश सुरांचा, पंचमुखीचे रूप गोजिरे किती पहावे तरी अपुरे, पंचमुखीचे रूप गोजिरे किती पहावे तरी अपुरे, पौर्णिमेचा प्रकाश करीतो, पौर्णिमेचा प्रकाश करीतो अंत अंधाराचा, त्रिपुराची पौर्णिमा करीतसे नाश सुरांचा, त्रिपुराची पौर्णिमा करीतसे नाश सुरांचा. मंदिरी जाऊनी पहा सोहळा, ओवाळीती मान करी कोहळा, मंदिरी जाऊनी पहा सोहळा, ओवाळीती मान करी कोहळा, दीप डोलती चहुबाजुनी, दीप डोलती चहुबाजुनी, नाद मृदुंगाचा, त्रिपुराची पौर्णिमा करीतसे नाश सुरांचा, भक्त रक्षणा येतो भोळा सांब कैलासीचा, त्रिपुराची पौर्णिमा करीतसे नाश सुरांचा. डबल घेऊ असले. नाही नाही कळला वेदा नाही, नाही कळला अंत पार याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, निराकार तो निर्गुण ईश्वर, निराकार तो निर्गुण ईश्वर, कसा प्रगटला असा विठेवर, कसा प्रगटला असा विठेवर, उभय ठेविले हात कठीवर, उभय ठेविले हात कठीवर, जनुकी पुंडलिकाचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. है भक्तांसाठी उभे ठाकिले भीमे काठी, उभा राहिला भाव सावयव, उभा राहिला भाव सावयव, जनुकी पुंडलिकाचा, कानडा राजा पंढरीचा, हा नाम्याची खीर चाकितो चोकोबाची, गुरे राखितो हा नाम्याची खीर चाकितो चोकोबाची, गुरे राखितो पुरंदराचा हा परमात्मा, पुरंदराचा हा परमात्मा, वाली
दामाजीचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. अशी झेप घेरे पाखरा, आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. तुझ भवती वैभव माया, हरसाळ मिळते खाया. तुझ भवती वैभव माया, हरसाळ मिळते खाया. सुख लोलुप झाली काया, हा जीव बिचारा होई बाबरा. सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. पांडुरंग श्रीरंग भजो रे मना बाय, पांडुरंग श्रीरंग भजो रे मना बाय, भजो रे मना बाय, भजो रे मना बाय, भजो रे मना बाय, भजो रे मना बा, भजो रे मना बाय. पांडुरंग श्रीरंग भजो रे मना बाय. अमोलिक जाते वय आता तरी करी सोय, अमोलिक जाते वय आता तरी करी सोय. असा काय मानव देह येईल पुन्हा बाय, असा काय मानव देह येईल पुन्हा बाय, येईल पुन्हा बाय. पांडुरंग श्रीरंग भजो रे मना बाय, भजो रे मना बाय, भजो रे मना बाय, भजो रे मना बाय, भजो रे मना बा, भजो रे मना बाय. पांडुरंग श्रीरंग भजो रे मना बाय, पांडुरंग श्रीरंग भजो रे मना. घर कसले ही तरकारा, विष समान मोती तारा. घर कसले ही तरकारा, विष समान मोती तारा. मोहाचे बंधन धारा, तुझ आडवितो हा कैसा उंबरा. सोडी सोन्याचा पिंजरा, आकाशी हे बघेरे पाखरा, आकाशी
तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थान कसबा आचरे याचा त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव अनुभवला. खूप छान वातावरण आणि कित्येक वर्ष गेली हा कार्यक्रम चालू आहे. भले पाऊस असू दे, वारा असू दे, वादळ असू दे, तरीही कोणताही न खंड पडता अखंडपणे ही देवाची सेवा या मंदिरात चालू असते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने बरेचसे जण भाविक आज जरी उशीर झाला असला तरी थांबलेले आहेत, हा अनुभव घेत आहेत. मित्रांनो, आपल्या व्हिडिओमधून तुम्ही किती पाहिलात तरी पण इकडे प्रत्यक्ष येऊन त्याचा अनुभव घेणं हीच सगळ्यांसाठी एक मोठी गोष्ट असते. नक्की आवर्जून या येणाऱ्या पुढील कार्यक्रमासाठी. आजच्या व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलच्या बाजूचा सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत प्रवास कधी संपत नसून आपण मात्र थांबायचं नसतं. चला.